मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी या व्हिडिओमध्ये अत्यंत मोठी खुशखबरी आहे. कारण आता शेतकऱ्यांना हेक्टरी 22,500 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. ही नुकसान भरपाई त्यांना ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 पर्यंत या कालावधीमध्ये शेती पिकांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याबद्दल त्यांना हे 22,500 रुपये हेक्टरी मिळणार आहे. यामध्ये राज्यातील 24 जिल्हे समाविष्ट आहे आणि याबद्दल जो GR आहे तो 25 जून रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. या GR नुसार तुमचा जिल्हा 24 जिल्ह्यामध्ये समाविष्ट आहे की नाही हे आता तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजणार आहे. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कोठे स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, GR मध्ये काय माहिती दिलेली आहे ते आता आपण पाहणार आहोत. कडाक्याची थंडी किंवा अवेळी पाऊस यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कालावधी ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 पर्यंत. हा 25 जून 2026 रोजीचा GR आहे मित्रांनो. यामध्ये टोटल 24 जिल्हे समाविष्ट आहे. या 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 22,500 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. तर ते 24 जिल्हे कोणते आहे ते आता आपण पुढे पाहणार आहोत. त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही ते आता आपण पुढे पाहणार आहोत. पहिला विभाग आहे मित्रांनो कोकण. या कोकण विभागामध्ये ठाणे जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यामध्ये जो नुकसान झालेला आहे त्यासाठी त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. दुसरा विभाग आहे पुणे विभाग. या पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी हे पैसे मिळणार आहे. नागपूर विभागातील मित्रांनो नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा असे 3 जिल्हे. या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे जे 22,500 रुपये हेक्टरी आहे ते पैसे त्यांना नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे. आता नाशिक विभागातील नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा आणि अहिल्यानगर असे एकूण 5 जिल्हे. या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टोटल 92,598 शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे. नागपूर विभागातील गडचिरोली जिल्हा, पुणे विभागातील सातारा, सोलापूर, सांगली असे 3 जिल्हे. या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण बाधित शेतकरी संख्या जी आहे ती आहे 2453. या 2453 शेतकऱ्यांना हे जे पैसे आहे ते आता मिळणार आहे. कोकण विभागातील ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे 5 जिल्हे. या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जानेवारी ते एप्रिल महिन्यामध्ये जे नुकसान झालेले आहे त्या नुकसान भरपाईसाठी त्यांना हे जे पैसे आहे हेक्टरी 22,500 म्हणून लवकरच मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग. या विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा असे 4 जिल्हे. या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कालावधी एप्रिल 2026 मध्ये जे नुकसान झाले आहे शेती पिकाचे त्या शेती पिकाच्या झालेल्या नुकसानबद्दल त्यांना हे जे पैसे आहे त्या शेतकऱ्यांना आता मिळणार आहे. यामध्ये जे बाधित शेतकरी आहे ते 2506 शेतकरी आहे. अमरावती विभागातील अकोला जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यातील मार्च महिन्यामध्ये जे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले आहे त्यासाठी त्यांना हे पैसे मिळणार आहे. नागपूर विभागातील भंडारा जिल्हा. या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हे पैसे मिळणार आहे. तर अशा प्रकारे GR नुसार 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे जे नुकसान भरपाईचे पैसे आहे हेक्टरी 22,500 रुपये याप्रमाणे मिळणार आहे. तुमचा जिल्हा यामध्ये समाविष्ट आहे की नाही कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला फॉलो करायला मात्र विसरू नका.